आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण आज नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतील। यापूर्वी नरेंद्र मोदी नितीश कुमार असतील, उद्धव ठाकरे असतील, रामविलास पासवान असतील किंवा अकाली दलाचे बादल असतील, या सगळ्यांनी त्यांच्याकडून जी शपथ घेतली त्यांचं नाव दिलेलं आहे। आणि मला वाटतं की हा केंद्रीय मंत्रिमंडळाचा शपथविधी आहे। राष्ट्रपती भवनातून नावं प्रसिद्ध होतील, ती नावं अधिकृत। पण शिवसेनेकडून कोणाचं नाव आहे? कारण अनेकांची नावांची चर्चा, अनेकांची नावं नाही, नाव एकच आहे। आणि त्याविषयी तुम्हालाही माहिती आहे, जी वृत्तपत्रात आलेलं आहे की तुम्ही जे दाखवत आहे त्या नावाच्या व्यतिरिक्त वेगळं नाव असू शकत नाही, कारण ते अधिकृत नाव आहे। हे खरं जरी असलं तरी पण संध्याकाळी जेव्हा शिवसेनेचे मंत्री शपथ घेतील तेव्हा त्याच्यावरती बोलणं गरजेचं आहे। अरविंद सावंतांचं नाव आपणच प्रसिद्ध केलं आहे। मला असं वाटतं की त्यांच्याच नावाची शिफारस उद्धव ठाकरे यांनी केलेली आहे। शिवसेनेच्या वाटेला किती मंत्रिपद येतील? 1, 2, 3 किती येतील? काय असं आहे की इथे काय आम्ही वाटाघाटीला बसलेलो नाही आहेत ना। आज उद्धव ठाकरे सहकुटुंब दिल्लीमध्ये आलेले आहेत, ते प्रधानमंत्री मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी। आणि हा पहिला विस्तार आहे किंवा पहिला शपथविधी आहे। त्याच्यामध्ये बघा, एक लक्षात घ्या, भारतीय जनता पक्षाला 300पेक्षा जास्त जागा मिळालेल्या आहेत। भारतीय जनता पक्षाला देशभरातल्या जवळजवळ सगळ्याच प्रादेशिक पक्षांनी पाठिंबा दिला, जे NDAमध्ये नव्हते त्यांनीही पाठिंबा दिला। आणि अशा प्रकारे एक भारी भक्कम बहुमत BJPच्या मागे आहे, याचं भान आम्हालाही आहे। त्याच्यामुळे त्यांच्यावरती किती प्रेशर आहे BJPवरती, त्यांच्याच लोकांना सहभागी करून घेताना, त्याच्यामुळे आज या वेळेला एक त्यांनी नाव मागितलं, उद्धवजींनी दिलेलं आहे। एकूणच शिवसेनेचं स्थान NDAमध्ये मानाचं असेल, एक मान सन्मान ठेवला जाईल, विश्वास ठेवला जाईल। आम्ही विश्वास ठेवतो नेहमी, त्याच्यामुळे विश्वासघात होण्याची शक्यता नाही। त्यातून आज पंतप्रधान दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत। या नव्या NDA 2 सरकारकडे आपण कसं पाहता? 2014पेक्षा 2019चं सरकारचा चेहरा वेगळा असेल, मजबूत असेल। विशेषतः गृह, संरक्षण, विदेश मंत्रालय, अर्थ मंत्रालय ही जी प्रमुख खाती आहेत, जी देशाचा प्रमुख आधारस्तंभ आहेत, कवचकुंडल आहेत, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ताकदीचं नेतृत्व निर्माण केलं जाईल, आणलं जाईल, अशा आशा आहेत। कारण अरुण जेटली यांनी काल पत्र लिहिलं प्रधानमंत्र्यांना त्यांच्या प्रकृतीविषयी, आणि त्यांनी ती असमर्थता व्यक्त केली आहे ते काम करण्यासाठी। सुषमा स्वराज ज्या विदेश मंत्री होत्या, तर त्यांनी निवडणूक लढवलेली नाही आहे। असे अनेक विषय आहेत, त्याच्यामुळे हे प्रमुख खात्यामध्ये नेतृत्व कोण करतं आहे ही सगळ्यांनाच उत्सुकता आहे। एक शक्ती प्रदर्शन देखील या शपथविधी सोहळ्यामध्ये दिसून येत आहे। अनेक देशांचे राष्ट्रप्रमुख जे ते देखील येणार आहेत। नक्कीच गेल्या 5 वर्षामध्ये नरेंद्र मोदी यांनी देशभरामध्ये स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे, नेता म्हणून, विश्वनेता म्हणून। त्याच्यामुळे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आशिया खंडातले असतील, युरोपमधले असतील, आफ्रिकेतले असतील, अनेक राष्ट्रप्रमुख, पंतप्रधान, ज्याला आपण राजकीय नेते म्हणतो इतर देशातले, ते नक्कीच येतील। कारण हिंदुस्थान एक मजबूत देश म्हणून नरेंद्र मोदी यांनी गेल्या 5 वर्षामध्ये जगापुढे त्याचं चित्र उभं केलेलं आहे। सर, या नव्या संसदेकडे तुम्ही कसं पाहता? संसदेमध्ये विरोधक अत्यंत अल्पमतामध्ये आहेत। विरोधक अल्पमतात असणं हे कधीही लोकशाहीसाठी आणि सरकारसाठी योग्य नसतं। विरोधकांचा आवाज हा विधानसभा असेल, संसद असेल, महानगरपालिका असतील, प्रत्येक ठिकाणी विरोधक हे चांगल्या संख्येने निवडून आले पाहिजेत। आणि विशेषतः बोलणारे विरोधक जे आहेत, चांगलं मुद्देसूद, ते असणं गरजेचं असतं। नाहीतर संसद जे असते ही मूक होते, बधिर होते, निष्क्रिय होते। हिंदुस्थान हा लोकशाही प्रधान देश आहे। आपण जेव्हा जगातली सगळ्यात मोठी आणि मजबूत लोकशाही म्हणतो, जर त्या लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष मजबूत नसेल तर त्या लोकशाहीला काही किंमत राहत नाही। आज सरकार पक्ष हा एक महाशक्ती म्हणून उदयाला आलेला आहे। अशा वेळेला समोर विरोधी पक्ष नाही, ही खंत आम्हाला आहे, तो असायला पाहिजे होता। सर, ह्याला जोडून एक प्रश्न आहे। आत्ताच एक ताजी बातमी आलेली आहे की काँग्रेस
पुढचं 1 महिना कोणत्याही प्रकारे कुठल्याही चर्चेमध्ये सहभागी होणार नाही, एक प्रकारे ब्लॅकआउट त्यांनी स्वीकारलेलं आहे, एक निर्बंध स्वतःवरतीच घातलेला आहे. काँग्रेसचे कुठलेच प्रवक्ते असतील, कुठलेच नेते असतील, हे कोणाशीही बोलणार नाही, कोणाशी चर्चा देखील करणार नाही, कुठल्याही टी व्ही चॅनल्स किंवा वृत्तपत्र कोणाशी ती या संदर्भात प्रतिक्रिया ती देणार नाही. एक स्वतःहून पक्षाने जो निर्बंध घातले त्याकडे तुम्ही कसं पाहता? काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आणि प्रमुख विरोधी पक्ष देखील असणार. नाही, या देशातलं वातावरण जे आहे सध्या हे पूर्णपणे मोदीमय झालेलं आहे. आणि भारतीय जनता पक्ष असेल किंवा काँग्रेस असेल किंवा सगळ्यांनीच वृत्तवाहिन्यावर बोलताना संयमानं बोलणं गरजेचं आहे. गेले काही दिवस मी पाहतोय की एकेरीवरती येऊन बोलतात, अंगावर धावून जातात, फक्त ते कपडेच फाडायचे बाकी आहेत काही ठिकाणी. हे विषय टाळले पाहिजेत. आणि नरेंद्र मोदी व सरकारवरती अवास्तव टीका टिप्पणी खालच्या शब्दात होऊ नये विरोधकांकडून. यासाठी जर काँग्रेस पक्षाने हा निर्णय घेतला असेल तर त्यांचं स्वागत करायला पाहिजे. कारण आजही प्रवक्ता म्हणजे काय अनेकांना कळत नाही. प्रवक्ता म्हणजे अद्वा बोलणं नाही, समोरच्यावरती कमरेखालचे वार करून त्याचं मानसिक खच्चीकरण करणं म्हणजे प्रवक्ता नाही. तुम्ही तुमचे मुद्दे ठामपणे मांडणं, तुमचा विचार मांडणं, तुमच्या नेत्याची भूमिका मांडणं. पण अलीकडे दुर्दैवानं हे असं घडताना दिसत नाही. आणि ज्या चर्चा आम्ही पाहतो इतकी खालच्या दर्जाला चर्चा होते ती. म्हणून काँग्रेस पक्षाने कदाचित हा निर्णय घेतला असेल की पुढला 1 महिना कोणत्या नवा वाद किंवा वादळ नको. सर, 2014ला देखील रामराज्य आणि राम मंदिर निर्माणाचं आश्वासन दिलं गेलं होतं, ला देखील दिले गेले आणि भरघोस मतांनी निवडून देखील आलेले आहेत. ते आश्वासन या सरकारच्या वेळेला देखील पूर्ण होईल? होतं की अमित शहा यांनी सांगितलं होतं की पुन्हा आम्हाला बहुमत द्या, आम्हाला 380 जागा द्या, आम्ही राम मंदिर बांधू. आणि नक्कीच राम मंदिर बांधण्यासंदर्भात भाजपची मोदी सरकारची पावलं मागच्याच वेळेला पडत होती. काही निर्णय न्यायालयामध्ये अडकलेले आहेत. तो गुंता सोडवला जाईल आता, कारण इतकं बहुमत आहे की कोणी विरोध करेल असं मला वाटत नाही. RSSचे प्रमुख म्हणजे सरसंघचालक मोहनराव भागवत साहेबांनी परवा सांगितलं आहे आता रामाचं काम करण्यापासून कोणी रोखणार नाही. शिवसेनेची तीच भूमिका आहे, आम्ही सगळे त्याच बाजूने आहोत. त्याच्यामुळे तर रामाचं मंदिर होणारच. अमित शहा गृह मंत्रालय त्यांच्या हातामध्ये ठेवणार अशी माहिती मिळते आहे. याकडे कसं पाहता? पूर्ण देशातलं गृह मंत्रालय त्यांच्या ताब्यात असेल? हे पहा की तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे, ते पक्षाचे प्रमुख आहेत. या विजयामध्ये ही आधीची दृश्य आपण पाहतोय ज्यावेळी अटल स्मृतीस्थळी अनेक खासदार भाजपाचे दाखल झालेले होते. 3 आजच्या दिवसातली महत्त्वाची दृश्य. सकाळी 7च्या दरम्यान नरेंद्र मोदी यांनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधी यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन केलं. त्यानंतर अटल सदैव असं नाव असलेल्या अटल स्मृतीस्थळी जाऊन सुद्धा या ठिकाणी नरेंद्र मोदी यांनी दर्शन घेतलं. तर वॉर मेमोरियल या ठिकाणी जाऊन शहीदांना मानवंदना वाहिलेली आहे. आणि आजच्या दिवसाची खऱ्या अर्थानं नरेंद्र मोदी यांनी सुरुवात केली. आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे कारण नरेंद्र मोदी देशाचे दुसरे पंतप्रधान म्हणून आज शपथ घेणार आहेत. मैं नरेंद्र दामोदर दास मोदी ईश्वर की शपथ लेता हूं कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा. मैं भारत की प्रभुता और अखंडता का अक्षुण्ण रखूंगा. मैं संघ के प्रधानमंत्री के रूप में अपने कर्तव्यों का श्रद्धापूर्वक और शुद्ध अंतःकरण से निर्वहन करूंगा तथा मैं भय या पक्षपात, अनुराग या द्वेष के बिना
सभी प्रकार के लोगों के प्रति संविधान और विधि के अनुसार न्याय करूंगा। जो विषय संघ के प्रधानमंत्री के रूप में मेरे विचार के लिए लाया जाएगा अथवा मुझे ज्ञात होगा, उसे किसी व्यक्ति या व्यक्तियों को तब के सिवाय जबकि प्रधानमंत्री के रूप में अपने कर्तव्यों के सम्यक निर्वहन के लिए ऐसा करना अपेक्षित हो, मैं प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष रूप से संसूचित या प्रकट नहीं करूंगा। 2014चा मोदींचा हा पहिला शपथविधी सोहळा भाजपच्या दृष्टीनं ऐतिहासिक होता। त्या सोहळ्याला मोदींनी सार्कच्या सर्व राष्ट्रप्रमुखांना आवर्जून निमंत्रित केलं। त्यामुळे पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ त्या सोहळ्याला आवर्जून उपस्थित होते। यावेळी मात्र हे चित्र दिसणार नाहीये, कारण यावेळी मोदींनी पाकिस्तानला आमंत्रण देणं जाणून बुजून टाळलंय। त्यासाठी निमंत्रितांच्या यादीत यावेळी सार्क ऐवजी बिनस्टेक या संघटनेचा समावेश करण्यात आलाय। आता तुम्ही म्हणाल बिनस्टेक काय भानगड आहे? तर आधी बिनस्टेक आणि सार्क मधील नेमका फरक समजावून घेऊया। बिनस्टेक ही बंगालच्या उपसागरालगतच्या 7 देशांची संघटना आहे। यात भारत, बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका, थायलंड, नेपाळ आणि भूतानचा समावेश होतो। तर सार्क म्हणजे साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कॉपरेशन, दक्षिण आशियाई देशांची ही एक प्रबळ संघटना आहे। यात अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, भारत, नेपाळ, मालदीव, पाकिस्तान आणि श्रीलंका या देशांचा समावेश होतो। बंगालच्या खाडीलगत असलेल्या या बिनस्टेकच्या संघटनेत पाकिस्तानचा समावेश होत नाही, म्हणून मोदींनी यावेळी जाणून बुजून सार्क ऐवजी बिनस्टेकला आमंत्रित केलंय। पुलवामा हल्ल्यानंतर भारतानं बालाकोट एअर स्ट्राईक करून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं, पण त्यानंतरही मोदी आपल्या दुसऱ्या शपथविधी सोहळ्यासाठी इम्रान खानला न बोलवून पाकिस्तानला योग्य तो संदेश देऊ पाहतायत। याचा दुसरा अर्थ असा की आगामी काळात मोदींच्या रडारवर पाकिस्तान हेच टार्गेट असणार हे जवळपास स्पष्ट आहे। पाहुयात पाकिस्तान मोदींच्या या कणखर भूमिकेतून काही धडा घेते का? ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, नवी दिल्ली।